जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दशदिशा आत्मा राम. माझ्या अंतःकरणामध्ये लहानपणापासून तो रामकृष्णाचाच ठसा, तो जप, ते नाम असे पक्के बसले आहे की ते मी आता कधीच विसरू शकत नाही. आपले काय होते, आपल्या वाट्याला फार उशिरा परमार्थ आलेला असतो. बराचसा काळ आपला त्या प्रपंचाच्या रस्त्यामध्ये निघून जातो आणि कधीतरी योगाने पुण्याचा उदय झाला की मग हा परमार्थाचा रस्ता सापडतो. त्यामुळे तो रामकृष्णाचा ठसा घट्ट बसायला वेळ लागतो. पण ज्ञानोबा म्हणतात, मी मागच्या जन्मापासूनच तयार झालेलो आहे, मी मागच्या जन्मामध्ये मुक्त झालेलो आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, येणे दशदिशा आत्मा राम. त्यामुळे मला दशदिशांमध्ये जिकडे मी पाहतो तिकडे तो आत्मा रामच दिसतो. आपल्याला दिसतो का कधी? ज्ञानोबांना जिकडे पाहता तिकडे, दाही दिशांना, कुठल्याही दिशेला पाहू द्या त्यांना, ते जिकडे पाहतील तिकडे आत्माच दिसतो. आत्मतत्व भरलेलं दिसतं, आत्मस्वरूप भरलेलं दिसतं. अर्थात असे काही नाही की त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे किंवा त्यांनी वेगळा चष्मा लावलेला आहे म्हणून त्यांना असे दिसते. त्यांना आत्मस्वरूप प्राप्त झाल्यामुळे, ते आत्मस्वरूपातच असल्यामुळे त्यांना त्यांच्या दृष्टीमधूनही ते आत्मस्वरूपच पाहायला मिळते. आपल्या अंतःकरणामध्ये सगळा प्रपंच आणि सगळ्या जगाच्या गोष्टी भरलेल्या असल्यामुळे आपण कितीही प्रयत्न केला की मला आत्मा दिसावा, मला आत्मस्वरूप दिसावे, पण आम्हाला ज्ञानोबांसारखे नाही दिसणार. ज्ञानोबांसारखे कसे दिसेल? कारण जसे अंतःकरण भरलेले आहे त्याच प्रकारची दृष्टी प्रकट होते आणि त्या दृष्टीने आपल्याला तसे दिसते. म्हणून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असे म्हणतात. अंतरंगामध्ये जे भरलेले आहे ते स्वाभाविकरित्या बाहेर पडते, हे तर आहेच. तुम्ही लसूण कांदा खाऊन आला असाल तर त्याचाच वास येईल, तोंडामधून तेच ढेकर येतील. आता जे खातो त्याचाच ढेकर येतो. असे होते का कधी की आपण खाल्ले वेगळे आणि ढेकर वेगळे येतात? लसूण कांदा खाल्ला आणि बासुंदीचे ढेकर कसे येतील? असे होईल का? जे खाल्ले आहे त्याचाच ढेकर येतो, त्याचाच वास येतो. म्हणून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आता ज्ञानोबांना त्यांच्या आत आत्माच दिसत आहे. आत्मस्वरूप त्यांना प्राप्त झाले असल्यामुळे ते पाहतील त्या दृष्टीने ते आत्मस्वरूपच दिसते. मग आम्हाला का दिसू नये? आपल्यालाही दिसेल. आपल्याला दिसणार नाही असे ज्ञानोबा म्हणत नाही. तुम्ही सुद्धा तुमचे अंतरंग शुद्ध करा. अंतरंग शुद्धीसाठी गुरूंनी तुम्हाला साधना दिली आहे, ती साधना करा. त्या साधनेने सगळे स्वच्छ होऊन जाईल. आणि पहा, तुम्ही आपले अंतरंग स्वच्छ झाले की तिथे तो आत्माराम प्रकट होईल. तेव्हा आत्मारामाला पाहण्यासाठी अंतःकरण शुद्धी व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दशदिशा आत्माराम. त्यांच्या अंतःकरणामध्ये तो आत्मारामाचा ठसा, तो रामकृष्णाचा ठसा बसला असल्यामुळे ते पाहतील तिकडे दशदिशांना त्यांना आत्माराम दिसतो. ज्ञानोबांनी हे आपले अनुभवच सांगितले आहेत. हा अमृतानुभवाचाच अनुभव झाला. पहा काय फरक आहे अमृतानुभव आणि याच्यामध्ये. म्हणजे ज्ञानोबा हरिपाठामध्ये वेगळे सांगतील, पण सांगतील तो अमृताचाच अनुभव. काही फरक आहे का? अमृतानुभव वाचताना ते असेच म्हणायचे, चांगदेव 65 सांगताना चांगदेवाला असेच सांगायचे. म्हणजे ते ज्या ज्या वेळेला जे जे बोलतील ते त्यांच्या अंतःकरणामध्ये जे आहे तेच बाहेर येते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.